आज बनवूयात आपण मसाला पाव, जो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असं आणि छोट्या भुकेसाठी उपयुक्त असा मसाला पावासाठीचं साहित्य बघून घेऊ आपण. एक मोठा कांदा बारीक चॉप करून घेतलाय, नंतर एक टोमॅटो बारीक चॉप करून, कोथिंबीर अर्धा बाउल, थोडासा कढीपत्ता, अर्ध लिंबू, नंतर एक सिमला मिरची ती पण बारीक कट करून, आणि हे आलं, लसूण आणि एक 3-4 हिरव्या मिरच्या त्या पण एकदम बारीक चॉप करून घेतले. आता आपण गॅस चालू केलाय, त्यावर कढई चढवली, त्यामध्ये तेल आणि थोडंसं तूप अर्ध असं मी घेतलंय. तेल गरम झाल्याचं बघू. सुरुवातीला आपण टाकून घेऊ कढीपत्त्याची पाने 4-5 बारीक करून टाकली. आपण हा कांदा टाकून घेऊ, टोमॅटो टाकून घेऊ, बारीक कट केलेली शिमला मिरची, यातच आपण मीठ टाकून घेऊ आपल्या मसाल्याला लागेल एवढं. आता आपण यावर झाकण ठेवू आणि 1-2-3 मिनिट त्याला मस्त मऊ होऊ देऊ. आता आपण मसाले बघून घेऊ. त्यात मी पावभाजी मसाला एक मोठे 2 चमचे घेतलाय, नंतर घरगुती लाल तिखट 1-1.5 चमचा, 1 चमचा हळद आणि धने जिरे पूड 1 चमचा. मस्त आपले मसाले मऊ झाले. हे सर्व मसाले घेतलेले आपण टाकून घेऊ. कोथिंबीर आपण 1 चमचाभर लिंबाचा रस काढून घेतलाय, तो टाकून घेऊ. सर्व भाज्या आणि मसाला परतवून झालाय, मस्त मऊ शिजलाय. आता आपण याला स्मॅश करून घेऊ. आता तूप टाकून घेऊ, कसुरी मेथी, पावभाजी मसाला थोडासा. आपण हा पाव असं मध्ये कट मारून घेतलेला आहे. तयार आहे आपला मसाला पाव. तुम्ही पण ट्राय करा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा.